या ठिकाणी शिल्पकार सतीश शिंदे, बालयोगी लक्ष्मण महाराज वागदळकर यांचं स्वागत योगेश कराळेकर यांना विनंती करतो। आणि प्रास्ताविकेसाठी मी या ठिकाणी विशाल मुळे यांना आमंत्रित करतो। चला वेळ कमी आहे, दादांना सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत, श्री व्याख्याते यांना सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत। सर्वांना विनंती आहे या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम लवकर आटपता घेऊ आणि पुढे कार्यक्रम सुरुवात करू। छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित झाला। त्यांचं आज अनावरण झालं। वेळ कमी आहे ही माहिती आहे, परंतु या सर्व समितीने जी काही या ठिकाणी हे सर्व सोहळा भव्य दिव्य असा घडवून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले, या प्रयत्नाचं एक फळ म्हणून तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुतळा या ठिकाणी उपस्थित, या अनावरण या ठिकाणी होत आहे। भाऊ महाराज दादा हे शासनाने 21 अटी आणि 13 शर्ती या शासनाच्या होत्या, परंतु अजयगाव सारख्या ठिकाणी या सर्व पोरांनी अतिशय कमी वेळामध्ये शासनाने सांगायचंय हे कागद लागणार आहे, त्यांनी लगेच तो कागद द्यायचा। शासनाने सांगायचं की 15 मिनिटांमध्ये कागद आम्हाला पाहिजे, पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये कागद ते पोरं तिथल्या तिथे उपलब्ध करून द्यायचे। सगळ्याच लोकांनी सर्व क्षेत्रातल्या सर्व समाजातल्या छत्रपती शिवाजी महाराज जशा आधारप्रगट जाती घेऊन समोर जायचे, तसं सर्व क्षेत्रातल्या आणि सर्व समाजातल्या बांधवांनी या पूर्णाहुती पुतळ्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे। पुढे जात असताना मला फक्त एकच सांगायचंय की या सर्व कार्यक्रमाचा आदर्श घेत असताना या पोरांना ज्या खस्ता खाव्या लागल्या, ज्या काही वेदना सहन कराव्या लागल्या, काही अडचणी आल्या, त्या प्रत्येक अडचणीमध्ये मात करून हा सर्व समाज, ही सर्व मुलं त्या ठिकाणी पुढे गेलेली आहेत हे सांगितलं पाहिजे। फारसं कोणीही प्रौढांनी या ठिकाणी लक्ष दिलं नव्हतं, कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीने याविषयी लक्ष दिलं नव्हतं। खूप सांगता येईल, संदेश भाऊ सांगण्यासारखं खूप आहे, वेळ अत्यंत कमी आहे। फक्त मी प्रास्ताविकेमधून त्या पोरांची नावं या ठिकाणी फक्त घेतो। दादा मला माहिती आहे तुम्हाला पुढे जायचंय, परंतु ज्या पोरांनी या ठिकाणी काम केलंय, ज्या पोरांनी या ठिकाणी हा सगळा आदर्शाचा पुतळा या ठिकाणी उभं केलाय, त्या पोरांचं नाव घेत असताना मला आमच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय धनंजय गोरे, विशालजी कराळे, रामभाऊ सुरशे, योगेश कराळे, पांडुरंग भडके, ज्ञानेश्वर नारायण जाधव, गणेश भांगर, वैभव वाघ, गजानन जाधव, रामभाऊ उर्फ पप्पू गोरे, शैलेशंकर वाघ या सर्व पोरांनी अतिशय अपरिमित कष्ट या ठिकाणी सहन केलेली आहेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं गाव पुढे असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने पुढे होत असताना हे गाव पुरत एकदा सर्वांच्या साक्षीनं हे गाव आदर्श असं होत राहील। या पोरांचा आदर्श आजूबाजूचे सर्व मंडळी घेत राहतील। मान्यवरांच्या मंचावरून वंदनीय फक्त एकच विनंती करतो, सगळ्याच मान्यवरांनी आतापर्यंत आम्हाला सगळी सहकार्य केलेलं आहे। भाऊ 500 रुपयापर्यंत तुमच्यासारख्याने लाखो रुपयापर्यंत या ठिकाणी मदत केलेली आहे, परंतु जेव्हा सगळं काम करत असताना पुतळा उभं झालेला आहे, पुढे जाणारही काम आहे, पुढे आता खऱ्या अर्थाने काम असणार आहे आणि जेव्हा जेव्हा म्हणून या ठिकाणी आम्हाला तुमची गरज पडेल तुम्ही तेव्हा तेव्हा उभं राहाल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। या पुरांच्या हाताने पुन्हा एकदा असे पुण्यश्लोक असे कार्यक्रम होत जातील आणि त्यासाठी छत्रपती महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा साक्षी पाठीमागे उभा राहील। उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन वेळेची विहित वेळ लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।